हाय गाईज, गुड मॉर्निंग माझ्याकडून तुम्हाला. तर माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं मस्त स्वागत आहे. काय नाही, आज आमच्या गावात आहेत मॅच म्हणजे फायनल डे सोनारपाडा RM11. काल जर ब्लॉग काढता आला तर नाही मला, कारण की जर बिझी होतो असंच. तेव्हा आता तिथं आमची मॅच लागले बघा, मॅचेस बघतोय आम्ही. आता चाललोय मी तिकडे ग्राउंडवर मेन मॅच बघायला. चला जाऊया डायरेक्ट मैदानात. पूर्ण प्रमाणे गर्दी आहे मंदिरामध्ये. पोचले बघा, इथं कशी पोरं बसले. पोचलो मस्त आम्ही तर जेरवाडीला मॅच बघता. इथं बॅटिंग वाले थांबले, इथं बॉलिंग चालू आहे बघा. बॅटी चिपट घेतल्या कसं व्हायचं. तर काहीच मॅच बघायला आमची माणसं बघा कशी बसले इथं. हे आमचा रोशन भाई, प्रत्युष भाई, हे बघा आमचा बॅ हे बस. तर गाईज बस आम्ही पोहोचलोय इथे मैदानात कालसारखं बघू शकता. आपल्या जवळ डॉक्टर आहेत. दाखवतो थांबा. फर्स्ट सोमनाथ स्वतःवरती नाखुश असेल, कारण अगोदरच डिपेंड करणार कमी आहे. आणि त्यात या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 14 कन्सीड झाला आणि अजून एक चेंडू बाकी आहे. डोंगरी पूर्ण काय डॉक्टर. एक बॉल शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधला. फुल टॉस होता, हलक्या हाताने खेळले ड्राईव्ह. आता तर गाईज आता आम्ही SMG स्कूलच्या इथे चाललोय खायला आणण्यासाठी, कारण आम्हाला भूक लागली आणि तिकडे खायला नाहीये. हा गाईज तो थोडा प्रॉब्लेम झाला त्याचा. हा ते हे बघा गाईज प्लेयर चाललेत आगसन करत, ज्यानं काल आम्ही हरवलं. काल रात्री आमची मॅच होती आगसन सोबत, त्यांना आम्ही काल फायनलला पोहोचलोय हरवलंय आणि आम्ही आता फायनलला पोहोचलो. परवा आमची फायनल आहे निलजाला, तर तुम्ही नक्की बघा सोनारपाडची फायनल. तर गाईस मला तुम्हाला काय सांगायचंय, मी पण 2 वर्षात जाणार आहे खेळायला. गाइस खुशखबरी. इतना जल्दी भी मत बनाओ, और 2 साल है म्हणजे 2027 ला. हा आमच्या गावाचा तलाव आहे. हा बघा आजूबाजूचा निसर्ग. याच गावचे सुपुत्र होते आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मोठा ठसा उमटून गेले. राकेश पाटील बॅटिंग केली. चला फिटिंग लावा कौशल. तू ब्लॉग बनवतो माझे पायदल उठले. हाय गाईज, गुड मॉर्निंग माझ्याकडून तुम्हाला पण गुड मॉर्निंग. आज आहे मस्त महाशिवरात्री. तर चला जाऊया मस्त शिव मंदिरात. आलो शिव मंदिरात नाही बघ, आपले महादेव कसे आहेत नाही सगळे बाकीचे देव. आलो मस्त JR पाटील कॉलेजवर नाही, इथं ठेवलेत मॅचेस. तर मस्त मॅचेस बघून आलो. कालसारखेच मॅच बघायला आपल्या ग्राउंडवर गावातल्या. तिथून गेलो मस्त खायला आणायला, भूक लागलेली नाही बघा. आमच्या डोंगरीतलं रस्तं, तिथून पोचलो मस्त दुकानात, घेतला खायला. नाही भावानी फुल ऑन टॉप खर्च केला. तर आम्ही निघालो मस्त सायकलवरून. वापिस चालू ग्राउंडवर, नाही तर सेमीफायनल मॅच चालूच आहे. तिथून चालत आली वापिस फायनल मॅच. नाही बघा कशी पोरं मस्ती करतात ना. मस्त झाली फायनल मॅच. नाही इकडं बघा कसं पोडायला घेतलं फटांगरं पुढं होतो ना. मी आलो घरी. तर आजचं ब्लॉग इथं देईन. तर गाईस मी तर मॅच बघून आलो आणि आता मस्त जरा खायला घेतलं, जरा भूक लागली. आणि टोस्ट एवढी भूक लागली ना,
आणि तुम्हाला काय सांगू आता ती व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो. आधीच व्हिडिओ आहे या व्हिडिओ आधी व्हिडिओ दाखवतो ती व्हिडिओ मी लास्टला टाकतो. काय झालं माहिती का त्याची फायनल मॅच झाली ना. रोजचे काय शॉट असतात ना. आता काय शॉट काय शॉट काय मध्ये फुटतो बरोबर तिथं तसं नाही झाला. काय शॉट झोपला ऐकतो कुठे तिथं कुठं आयुष्यपत ती व्हिडिओ बघा ना. माझं पायावर कुठला काय नाही लागलं मला कारण की मांडवाची मी इथं उभा होतो ना. मांडव इथं होता. मांडवाच्या स्टेजच्या खाली गेलो म्हणून जरा वाचलो मी. माझा पाय त्यामधून गेला असता नक्की लागतो. आणतो आता बघा मस्त आम्ही महाशिवरात्रीला आमची अपेक्षा गेलती एकटीच तर वरचे आमचे आहेत ते ना. आत्ता हिला भरलाय ताप. मम्मी बोलतं काय आणू कुठला आहे आता भाई फिरून मस्त आली. आता जागे ताप भरला. चला मला तर माहित कुठं औषध आहे बघतो बेडरूम मध्ये पण. आम्ही 2 बॉटल सोबत ठेवलेत. औषध जरी भेटले ना भाईची फुल झाली हवा टाईट आपल्या अपेक्षाची. कुठे मी एकटाच जाणार. हा गाईज महाशिवरात्रीच्या जत्रेत गेले पिंपलेश्वरला पूर्ण इथं जाऊन आली तरी वापिस जायचंय. पैसे काय झाडावर टांगलेत का. चले दीदी कलिंगड खाऊया गाईस कलिंगड. चले दीदी ती पेशंट आहे पेशंटला चालत नाही. काय संडेच्या दिवशीच आले. काय गाईज मस्त तुम्हाला दाखवलं जेवण आणि मस्ती पण झाली आमची. तर चला मी इथंच ब्लॉग एंड करणार आहे आता. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ते नवीन असणार ते. आणि आपल्या प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा. चला सगळ्यांना मी इथेच लव यू. Fighting,